श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे शनी अमावस्या आणि या अमावस्येदेवची पितृदोष जावा किंवा शनिदेव प्रसन्न व्हावेत म्हणून पूजापाठ केला जात असतो. लोक विविध प्रकारच्या पूजा करत असतात, विविध विधी करत असतात, पण एकच उपाय जर तुम्ही केला तर तुमची साडेसाती जी आहे ती मागची जाणार आहे. तुम्हाला फक्त गाईला एक घास खायला घालायचा आहे आणि त्यामुळे तुमच्या घरातलं जे काही दरिद्र आहे, दुःख आहे यांचं निवारण होणार आहे. गोमातेला ही एक जर वस्तू तुम्ही खायला घातली तर करोडोचे मालिक तुम्ही होणार आहात. यामुळे तुमचं जीवन अगदी सुखी आणि समृद्ध होणार आहे. येणाऱ्या 7 पिढ्या तुमच्या जीवनात फक्त धन आणि धनच बघतील एवढा पैसा यामुळे येऊ शकतो. तुमच्या घरात पैसा येण्याचे मार्ग उघडणार आहेत. तुमचं अडकलेली कामं होणार आहेत. धनाची तुम्हाला जर खरंच खूप गरज आहे तर हा महाधनी बनवणारा एक उपाय तुम्ही आजच्या दिवशी नक्की केला पाहिजे. शनी अमावस्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा आणि धनवान बना. हा उपाय खूप चमत्कारिक उपाय आहे आणि तुम्हाला तुमचं नशीब चमकवण्यासाठी मदत करणार आहे. तुमच्या जीवनात तुम्ही धन सांभाळू शकत नाही एवढा पैसा तुमच्या घरात येणार आहे. कारण आजचा दिवस खूप खास आहे. आज आहे सूर्यग्रहण आणि शनी अमावस्या वर्षातील सर्वात मोठी अमावस्या आहे. शनी अमावस्या आहे आणि त्यामुळे आपल्याला शनीची साडेसाती घालवायची आहे. तर तुमचं जीवन हे नक्कीच ह्या उपायाने सुधारणार आहे. कारण शनिदेवाची कृपा या उपायाने तुमच्यावरती होणार आहे. हा उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चमत्कार अनुभवू शकता. तुमच्या जीवनात तुम्ही धन सांभाळू शकत नाही एवढा पैसा तुमच्याकडे येणार आहे. कारण आजचा दिवस खूप खास आहे. आज आहे सूर्यग्रहण आणि शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनी अमावस्या. ही अमावस्या वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली गेलेली आहे. शनी अमावस्या आहे आणि त्यामुळे आपल्याला शनिदेवांना प्रसन्न करायचं आहे. पितृ आपले जे आहे त्यांना तुम्हाला प्रसन्न करायचं आहे. या दिवशी ज्या कोणी व्यक्तींच्या मागे साडेसाती लागलेली आहे त्या व्यक्तींची साडेसाती निघून जात असते. त्यामुळे हे जे शनिदेवांना प्रसन्न करणारे जे उपाय आहे ते तुम्हाला केले पाहिजेत, जेणेकरून तुमच्या मागील देखील साडेसाती हे निघून जात असते. तुमचं जीवन हे नक्कीच सुधारणार आहे. कारण शनिदेवांची कृपा ज्या व्यक्तींवरती होत असते त्या व्यक्तीच्या जीवनात कधीच कशाची कमी पडत नाही. तिजोरी भरभरून धन त्यांच्याकडे येत असतं, एवढी त्या धनवान होत असतात. त्यामुळे या संधी हातातून तुम्ही घालवू नका. ही वर्षातील शेवटची जी आत्ता येणारी जी शनी अमावस्या आहे ही तुम्हाला मनापासून अगदीच शनिदेवांची पूजा तुम्हाला करायची आहे. तुमचं दुर्भाग्य हे सौभाग्यामध्ये जर बदलायचं असेल तर हा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमचं जीवन जर खूप कष्टमय आहे, खूप दरिद्रता आहे तुमच्या जीवनामध्ये, तर तुम्हाला गोमातेला म्हणजेच गाईला ही एक वस्तू तुम्हाला नक्की आज रात्री खायला घालायची आहे. त्यामुळे शनिदेवांची तर कृपा होणारच आहे. शिवाय अमावस्या ही माता लक्ष्मीसाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न करण्यासाठी लोक या दिवशी उपाय करत असतात आणि त्यामुळे माता लक्ष्मी देखील यामुळे प्रसन्न होणार आहे. त्यामुळे हा गोमातेचा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. यामुळे तुमच्या पत्रिकेत जर शुक्र ग्रह मजबूत करायचा असेल तर हा उपाय तुम्हाला केला पाहिजे. कारण जेवढं पण दुःख, कष्ट हे दूर होत असतं ते गुरु आणि शुक्र जर कमकुवत असेल तर तुमच्याकडे दुःख, कष्ट आणि संकटे येत असतात. त्यामुळे 3 ग्रह जर तुमचे मजबूत झाले तर तुमच्याकडे धन, समृद्धी आणि वैभव हे तुमच्याकडे येत असतं. तुमचं आरोग्य चांगलं राहत असतं आणि त्यामुळे तुमचं कल्याण होणार असतं. माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे देखील उपाय या दिवशी आपण विविध करत असतो. त्याचाही लाभ गोमातेला काही ना काही वस्तू खायला घातल्याने आपल्याला भेटत असतो. त्यामुळे तुम्हाला अगणित या दिवशी गोमातेला ही वस्तू खायला घातलेल्याचे फायदे होणार आहेत. आणि त्याआधी तुम्हाला गोमातेला ही वस्तू खायला घालायला जायच्या आधी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला 2 दिवे लावून जायचे आहेत. 2 पंत्या लावायच्या आहेत मातीच्या. 2 नाही पण 1 तरी पंती तुम्हाला अवश्य लावायची आहे. ती माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी तुम्हाला पंती लावायची आहे. ती 1 पंती लावायची आहे, पितरांसाठी तुम्हाला लावायची आहे. आणि तुम्हाला मित्रांनो अशी माता लक्ष्मीच्या स्वागताची तयारी करून मगच तुम्हाला गोमातेकडे ही वस्तू खायला चारायला जायचं आहे. त्याआधी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मीचा एकदा जय जयकार तुम्ही करा. त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा जय महालक्ष्मी लिहिल्यामुळे तुमच्या जीवनातच सारं दुःख, दरिद्रता संपून जावो हीच
माता लक्ष्मी चरणी प्रार्थना. तुमच्या जीवनात लक्ष्मीची कृपा हो, सर्व दुःख कष्ट संपो आणि माता लक्ष्मीच्या चरणी त्रिवार वंदन करत मी तुम्हाला आता पुढचा उपाय सांगत आहे. तुम्हाला असे करायचा आहे उपाय की जेणेकरून तुमचं नशीब चमकवेल. तुम्ही संध्याकाळी हा उपाय करत आहात तर एक चपाती तुम्हाला बनवायची आहे. त्यावरती थोडासा गूळ टाकायचा आहे, थोडे काळे तीळ टाकायचे आहेत, हरभऱ्याची थोडीशी 4-5 दाणे त्याच्यावरती टाकायचे आहेत आणि थोडं तूप तुम्हाला लावायचं आहे. असा खास नैवेद्य तुम्हाला गाईसाठी बनवायचा आहे. आणि गुळाने मंगल ग्रह हा मजबूत होत असतो. जे काळे तीळ आहेत ते पितृ आणि शनिदेवांना समर्पित आहे, त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण वापरतो. ज्या कोणाच्या पत्रिकेतील शनीची 7.7 आहे, त्यामुळे ह्या तिळाने ती 7.7 कमी होणार आहे. आणि मित्रांनो, हरभऱ्याची डाळ ही बृहस्पती ग्रहाला मजबूत करत असते, त्यामुळे हा उपाय करून तुम्ही तुमचे जे काही ग्रह आहेत ते मजबूत करू शकता. आणि जे शुक्र ग्रह असेल, बुध ग्रह असेल, मंगल ग्रह असेल, हे शनी ग्रह असतील, हे महत्त्वाचे ग्रह आपल्या जीवनातील आहेत. यामुळेच आपलं कष्ट दुःख दरिद्रताही संपत असते. त्यामुळे आपल्याला हे ग्रह जे आहेत आपले ते सगळे मजबूत करायचे असतात. त्यामुळे या उपायाने तुमच्या घरात धनाची वर्षाही नक्की होणार आहे. असा नैवेद्य तुम्हाला गाईला दाखवायचा आहे. हा चपातीमध्ये हे सारं घालायचं आहे आणि तुम्हाला गाईला घास द्यायचा आहे. गाईच्या चरणात तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला तुमची मनोकामना बोलायची आहे. असं केल्याने तुमचे सारे ग्रह हे मजबूत होणार आहेत आणि तुमची सारी 7.7 ही जाणार आहे आणि तुमच्यावरती गोमातेचा आशीर्वाद राहणार आहे, शनिदेवांचा आशीर्वाद राहणार आहे. थोडक्यात काय तर 33 कोटी देवांचा आशीर्वाद तुमच्यावरती राहणार आहे आणि तुम्ही केलेल्या सर्व पूजेचा फळ देखील तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आजच्या दिवशी असा गोमातेला नैवेद्य हा नक्की खायला घाला आणि आपलं भाग्य उजळावा आणि आपल्या भाग्यातले जे काही नशिबात आपल्या धनदौलत लिहिलेली आहे ती सारी अजमावा. तर असा होता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.